महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर लाडक्या बहिणींना तुम्हाला प्रतीक्षा होती की 13वा हप्ता कधी मिळणार, पण 13वा हप्ता मिळायच्या अगोदरच सरकारने खूप मोठा झटका दिला आहे लाडक्या बहिणींना। तर काय आहे मोठा झटका जाणून घेऊया। त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। तर जाणून घेऊया काय आहे मोठी समस्या। तर लाडक्या बहिणींनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 महिला अपात्र ठरलेले आहेत। हो, फक्त यवतमाळमध्ये, पूर्ण महाराष्ट्राचं सांगत नाहीये। तुम्ही विचार करा, एका जिल्ह्यामध्ये जर 27,000 महिला अपात्र ठरले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती महिला अपात्र ठरेल ह्याचा अंदाजा घ्या तुम्ही फक्त। आणि अशा महिला आहेत जे शेतकरी आहे, नोकरी करीत होते, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन आहे, ज्यांच्या 4 चाकी वाहन आहे, जे निकषात नव्हते बसत, तशा महिलांची संख्या समोर आलेली आहे। 27 लाख जेवढ्या महिला अपात्र ठरलेल्या आहे फक्त यवतमाळ या ठिकाणी। तर लाडक्या बहिणींनो, अशी जर चौकशी करायला गेले तर खूप साऱ्या महिला अपात्र ठरणार आहे, म्हणून त्यामध्ये तुमचा सुद्धा समावेश होऊ शकतो। तर लाडक्या बहिणींनो, अगर तुम्ही अपात्र आहात तर तुम्ही स्वतः सरेंडर करू शकता किंवा स्वतः तुमचा अर्ज कॅन्सल करू शकता आणि ह्याच प्रकारे क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे आणि हळूहळू लाडक्या बहिणींचा पत्ता कट पण होणार आहे। तर खूप सारे ह्या जुलै महिन्यामध्ये खूप सारे संख्या अशी समोर येणार आहे अपात्र महिलांची आणि त्याची संख्या सुद्धा हळूहळू वाढ होत आहे। तर आजची अपडेट खूप महत्त्वाची असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा, कुठेही स्किप करू नका आणि असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे। त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।